आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची बाजू पहिल्यांदा आली. त्यांच्या षडयंत्रावर आघात करणारा व्हिडिओ, पाठीमागचा जो आधार पाहिजे तो आधार त्या व्हिडिओने तयार केला होता आपल्या. खरं तर तो पहिला व्हिडिओ होता ज्याने आमची बाजू समाजासमोर गेली आणि खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला पाठबळ समाजातून मिळालं. हा सगळा जो काळ होता, मी तुम्हाला भेटलो होतो कारण आम्ही फॉर द पीपलनी त्याच्या संदर्भामध्ये एक इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट आम्ही केला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ती मूव्हमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिली होती. तर मी त्यावेळेस बघितलं होतं की वारे गुरुजी प्रचंड हतबल झालेले मला दिसले होते आणि म्हणजे व्यवस्थेच्या विरुद्ध लढताना, आपल्याच समाजाच्या विरुद्ध लढताना ज्यावेळेस आपण काम करतो, निस्वार्थीपणे काम करतो आणि चांगलं काम करत असतो, शिक्षणाच्या क्षेत्रातलं महान कार्य समजलं जातं. असं करत असताना ज्यावेळेस एक हतबलता येते, तर हा सगळा जो संघर्ष झाला तो म्हणजे आज ज्यावेळेस निर्दोष मुक्तता तुमच्या शब्दात सांगायचं तर आरोप मुक्तता ज्यावेळेस होतीये, तर ह्या कसं बघता ह्या काळाला? तो सुरुवातीचा जो टप्पा होता, खरं तर आम्ही आमच्या आयुष्यात असे प्रसंग कधी येतील असं कधी कल्पना पण केली नव्हती. एक भावना आमच्या मनामध्ये नेहमी असायची की आपण चांगलं काम करतोय तर मग आपल्याला कोणीही त्रास द्यायला येणार नाही. ही फार चांगुलपणाची भूमिका होती आमच्या मनामध्ये आणि खात्री होती, निवळ भूमिका नव्हती की आपण जर काहीच चुकीचं करीत नाही तर कुणी आपल्याला त्रास पण देणार नाही, उलट सपोर्ट करेल सगळा समाज. पण त्यावेळेस जे घडलं ना, त्याचे जे अचानकपणे जे उभं राहिलं सगळं, त्याची काय कारणं असतील वगैरे, आपण फार त्या रिपोर्टचा जो उल्लेख केला फॉर द पीपलकडून आलेला, जो आपला आमच्या बाजू मांडणारा पहिला रिपोर्ट होता, त्याच्यामध्ये आपण सगळ्या मुद्द्यांचा त्याच्यामध्ये उपाभव केलेला आहे. पण मला जे सांगायचं आहे की काही आम्ही प्रयोग करत होतो किंवा आमची जी बाजू होती की आम्ही काळाच्या पुढं जाऊन काही गोष्टी तिथं राबवत होतो. प्रयोगांसाठी किंवा प्रयोगांना कसा सपोर्ट करायचा असतो याच्यासाठीची जी समाजामध्ये एकंदरीत प्रगल्भता लागते, त्या प्रगल्भतेची उणीव मात्र आम्हाला म्हणजे दिसली, त्यावेळेस भासली ती उणीव, की ती जी प्रगल्भता लागते प्रयोगांना सहन करण्याची किंवा प्रयोगांना स्वीकारण्याची, तर ती आपल्या समाजामध्ये, समाज हा शेवटच्या याच्यावर राहतो, पण समाजाच्या अगोदर समाजापर्यंत पोहोचवणारी जी माध्यमं आहेत, ही सुरुवातीला पाहणारी, मग ती पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची एक फळी सुरुवातीची, त्यानंतर तिथपासून समाजापर्यंत नेण्यासाठी जी माध्यमांची एक दुवा असतो मधला, तो माध्यमांचा दुवा पण एक सकाळ प्रिंट मीडियामधलं थोड्या प्रमाणामध्ये आम्हाला लोकमतनी पण चांगला सपोर्ट केला आणि ABP माझा, ह्या गोष्टी जर सुरुवातीपासून सोड, यांनी कधीही आमच्या शाळेवर किंवा आमच्यावर निगेटिव्ह कधी लिहिलं नाही किंवा मांडलं नाही. आता यांनी बाकीच्या काही जो एक मीडियाचा जो प्रकार ग्रामीण भागामध्ये विशेष करून, मला शहराचं माहीत नाही, इकडे असू शकतो, पण ऑनलाईनच पेपर असतात, त्याची छपाई पण होत नाही, पण इतक्या मोठमोठ्या आणि अशा बातम्या तिथं दिल्या जातात किंवा त्यांना माहीत नाही, पण असं म्हटलं जातं की ते सगळं मॅनेज असतं आणि ते सगळं कोणतरी त्यांच्याकडून करून घेतं. तर त्यांनी त्या सुरुवातीच्या काळामध्ये एवढा असा जबरदस्त आमच्यावर, माझ्यावर आणि आमच्या वाबळेवाडीच्या लोकांच्यावर असं काही प्रहार चालले होते, काही काळ आम्ही पण भांबावून गेलो होतो आणि त्याला कसं उत्तर द्यायचं, कारण आमची बाजू मांडणारं त्यावेळेस फार काय आम्हाला मार्ग कुठले दिसत नव्हते. आणि त्या परिस्थितीमध्ये मग ज्यावेळेस म्हणजे मला आठवतं आहे की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची बाजू पहिल्यांदा आली, म्हणजे तुम्हाला भेटण्यासाठी किंवा तुमच्याकडं तुमची आणि माझी भेट झाली पाहिजे आणि त्यातून आपण पुढं काहीतरी गेलं पाहिजे. कारण आदरणीय दीपक पायगुडे साहेबांनी आमच्या शाळेचं काम फार जवळून पाहिलं होतं आणि त्यांना आम्ही कोणत्या पद्धतीने काम करतो, आमची काय तिथे योगदान आहे किंवा समर्पण आहे, हे त्यांना फार चांगल्या पद्धतीने माहीत होतं. आणि ह्यातून मार्ग काढण्यासाठी मग पायगुडे साहेबांनी तुमची भेट घेण्यासाठी सुचवलं आणि आपली भेट झाली. त्यानंतर मी माझी भूमिका तुमच्याकडे मांडली आणि तुम्ही ती भूमिका मांडल्यानंतर अशा पद्धतीने आम्हाला असं सांगितलं की इन्व्हेस्टिगेटिव्ह पद्धतीने मी करील, मी सगळा येऊन तिथं पाहील, अभ्यास करेल, सगळे पुरावे घेईल आणि त्यानंतर माझी भूमिका मी ठेवील समाजाच्या समोर. पण त्यातून जी एक
तो जो व्हिडिओ तयार झाला फॉर द पीपलचा 40 मिनिटाचा तो रिपोर्ट होता आणि तो समाजामध्ये आल्यानंतर आमची बाजू, आमची भूमिका, आमचे पुरावे ह्यानंतर मात्र निरुत्तर झाले. ही जी सगळी जो काही षडयंत्र चाललं होते हे षडयंत्र करणारी माणसं निरुत्तर झाली, कारण त्यांच्या प्रत्येक आरोपाला तिथपर्यंत केलेल्या आणि त्याच्यानंतरही करू शकतील अशा आरोपांना उत्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालं होतं, आपल्या रिपोर्टच्या माध्यमातून मिळालं होतं. इतका सुंदर व्हिडिओ आणि इतका म्हणजे त्याच्यावर त्यांच्या षडयंत्रावर आघात करणारा व्हिडिओ आपला जो आला, त्यानंतर समाजामध्ये एक त्याची खूप चांगली प्रतिक्रिया समाजातून आली. आमचा सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणावर त्यानंतर वाढला, कारण ज्यांना सपोर्ट करायचा होता त्यांना सपोर्ट करण्यासाठीचं एक जे वातावरण पाहिजे किंवा ती जी पाठीमागचा जो आधार पाहिजे तो आधार त्या व्हिडिओने तयार केला होता आपल्या. आणि मग प्रचंड मोठ्या प्रमाणावर सहानुभूती असेल किंवा पाठबळ असेल समाजामधून आम्हाला मिळालं वाबळेवाडीच्या शाळेला. खरं तर तो पहिला व्हिडिओ होता ज्याने आमची बाजू समाजासमोर गेली आणि खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला पाठबळ समाजातून मिळालं. खरं तर तुम्ही आमच्याबद्दल एवढ्या चांगल्या गोष्टी बोलल्या, पण हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो, कारण समाजामध्ये जर काही चांगलं घडत असेल तर त्याच्या बाजूनं उभं राहावं, असंच पत्रकारितेचा धर्म आहे आणि तो आम्ही निभावला. इतकं साधा आणि सोपं ती गोष्ट आहे.